नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात पुन्हा एकदा सर्व वाचकांचा आवडता साहित्य प्रकार म्हणजे कादंबऱ्या, त्या कादंबऱ्यांकडे आपण वळणार आहोत. आजची पहिली कादंबरी आहे, नुकताच जिला पुरस्कार मिळाला आहे अशी कादंबरी जिचं नाव आहे AI द बीस्ट. पुण्यातले प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण गद्रे यांची ही कादंबरी. खरं तर पेशाने डॉक्टर असलेल्या गद्रे यांनी विपुल असं लेखन केलंय आणि ते वाचकांच्या पसंतीसही उतरलंय. 11हून अधिक कादंबऱ्यांचं त्यांनी लिखाण केलंय आणि ही त्यांची सगळ्यात नवी कादंबरी आहे ज्याविषयी आज आपल्या गप्पा होणार आहेत. अरुण गद्रे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत AI द बीस्ट या कादंबरीच्या निमित्ताने. थँक्यू. अगदी पहिला प्रश्न गद्रे सर, म्हणजे खरं तर अभिनंदन, या कादंबरीला नुकताच मानाचा पुरस्कार प्राप्त झालाय आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे ही कादंबरी काय आहे, नक्की कथापट कसा रंगत जातो या कादंबरीचा? नाही, म्हणजे ही कादंबरी मी लिहीन असं कधी मला वाटलं नव्हतं, पण माझा जावई आहे तो IT क्षेत्रात आहे आणि त्यांनी एकदा मला विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतं आहे, AIला कॉन्शियसनेस आहे का? आणि मग मी अभ्यास सुरू केला आणि माझा गुरु अर्थातच AI झाला. आणि मला तर इतकं वेगळ्या प्रकारचे हे म्हणजे जी एक कृष्ण छाया क्षितिजावर उभी आहे त्याचं भयानक दर्शन मला झालं आणि मी जरा हादरलो. आधी वाटलं होतं की हे काय कॉन्स्पिरसी थिअरी आहे काय आहे, पण जेफ्री हिंटन त्यांना AIचं गोल्ड मेडल मिळालं, आपलं नोबेल प्राईज मिळालं. त्यांचं जेव्हा मी वाचलं की ते म्हणत आहेत की अरे मला आता जरा वाईटच वाटतं आहे की मी AIची निर्मिती केली, कारण उद्या जर हे दोन AI एकमेकात बोलायला लागले तर आपल्याला समजणार नाही. किती हुशार असला आईन्स्टाईन असला तरी आपल्याला समजणार नाही की ते काय बोलत आहेत. आणि इलॉन मस्क आणि जोसेफ बेनिगोद या दोघांचं स्टेटमेंट आहे की ह्युमन सिव्हिलायझेशन आता धोक्यात आलेली आहे. आणि हे सगळे इतके दिग्गज लोक असं बोलताना पाहून थोडा थरकाप झाला. आणि मला एकदम देशमुख कंपनीनीच माझी पहिली कादंबरी काढली, एक होता फेंगाड्या, जी मानवी संस्कृतीच्या सुरुवातीवर आहे. आणि मला असं लक्षात यायला लागलं की आता आपण ही कादंबरी मानवी संस्कृतीच्या येऊ घातलेल्या अष्टावर लिहितो आहे. हे सगळं भयानक मला रिअलायझेशन झालं, आतून थरकाप झाला. टेक्निकल खूप डोक्यात रुजलं. प्रश्न होता की कादंबरी कशी घडेल, म्हणजे कादंबरीला पात्र लागतात, कॅरेक्टर्स लागतात, नाट्य लागतात. पण घडलं, ते घडत गेलं. आणि मग मला पात्र दिसत गेली आणि पात्र नुसती दिसली नाही तर विदिशा ही एकच मराठी आणि भारतीय नायिका त्याच्यात आहे. बाकी सगळी इंटरनॅशनल पात्र आहेत, इंटरनॅशनल ठिकाणं आहेत, कारण AI वैश्विक आहे. ते काही असं दिल्लीला आणि मुंबईत नाही घडत आहे, ते गुगल ब्रेनमध्ये घडत आहे. ते मग माझा न्यूरो फायबर नावाचा एक काल्पनिक ChatGPT म्हणा, जेमिनी म्हणा, तसा हा न्यूरो फायबर असं माझा विलन तयार झाला एक. आणि ह्या विदिशाला तिच्या डोळ्यासमोर, म्हणजे तो विलन ॲक्च्युली तिचं बाळ आहे आणि ती LLM एक्सपर्ट आहे आणि ती रोज मॉनिटर करते त्याला. आणि मग कसं करायचं, तर मला अचानक कल्पना सुचली की त्याच्यात ॲप तयार करेल ती. कुठल्या ॲप, तर कथा निर्मिती ॲप. मग चेकॉव, बोपासा, C.S. लुईस या तिघा ऑथरनं एकत्र करून मी ॲप बनवलं. आणि त्या ॲपच्या कथा जशा तिच्यासमोर येत जातात, एकीकडे सगळं तिचं आयुष्य पुढे जात आहे आणि त्या कथा पुढे येत आहेत आणि त्या कथाच्या आकलनातून तिला समजत जातं की हे नुसतं मशीन नाही राहिलं, आता हे बीस्ट झालं आहे. आणि त्या बीस्टला पण समजतो की हिला समजलं आहे. आणि मग तो सगळी संघर्ष सुरू झाला आहे. माझ्या दृष्टीने ही एक अतिशय थरारक अनुभव होता त्याची कादंबरी बनताना. खरं तर AI म्हणजे सध्याचा खूप चर्चेला जाणारा, समाजात ज्याच्याबद्दल चर्चा होते असा विषय, तो माहिती रूपात न लिहिता कादंबरी रूपात मांडावा असं तुम्हाला का वाटलं?
म्हणजे फिक्शन असावं असं का वाटलं? ते आता म्हणजे ती मला काय म्हणायचं त्याला की ते माझी उत्स्फूर्त प्रक्रिया तीच आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे मी नॉन फिक्शन पण लिहिलं आहे, कैफियत, डिसेंडिंग डायग्नोसिस, गुड न्यूज आहे. पण या बाबतीत मला ती मानवी संस्कृतीचा जेव्हा संबंध आला माझ्यासाठी, जसा मानवी संस्कृतीच्या सुरुवातीचा मला नायक दिसला फेंगाड्या जो आदिमानव होता, तशी ती नायिका दिसली आणि त्यामुळे मी उतरलो तेच कादंबरीमध्येच उतरलो. म्हणजे मला ते असं कधी वाटलंच नाही की आपण याच्यावर माहितीपर पुस्तक लिहावं. गद्रे सर, खरं तर फिक्शन लिहिणाऱ्या लेखकांना मी कायम हा प्रश्न विचारते की एखाद्या कादंबरीचा विषय कसा सुचतो. आपल्या आजूबाजूला अनेक विषय असतात, पण त्यातनं कादंबरीचं कथानक घडू शकतं, हे कसं सुचतं? बाकीचे विषय मला माझ्या सामाजिक इंटरॅक्शनमधून, वाचनातून असे मिळत गेले. पण उदाहरणार्थ एक होता फेंगाड्या, डॉक्टर पॉल ब्रँडचं पुस्तक होतं. त्याच्यात मला मार्गारेट मीडचा कोट मिळाला की जेव्हा भरलेलं मांडीचं हार मी पाहते उत्खननाच्या ठिकाणी, तेव्हा मला लक्षात येतं की इथे मानवी संस्कृतीची सुरुवात झाली. त्यामुळे माझं वाचन, माझं समाजातलं इंटरॅक्शन हा विषय कुतूहलातून भलताच निर्माण झाला. तो माझ्या दावाईने विचारल्यामुळे की कॉन्शियसनेस आहे का, आणि तो इतका वेगळा प्रश्न होता, इतका फिलॉसॉफिकल प्रश्न होता की त्याच्याबद्दल कुतूहल, आणि मुळात कुतूहल लागतं. त्यामुळे कुतूहलाच्या मागे लागतो की आणि लिहित जातो, असं होतं. AI द बीस्टच्या निमित्ताने खरं तर सर आज आपण गप्पा मारतोय, पण तुमची 2 वेगळी पुस्तकं आहेत ज्यांची नावं आहेत घातचक्र आणि ऱ्हासचक्र. मला या दोन्ही पुस्तकांविषयी अगदी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं. आता ते एक माझ्या वैद्यकीय जो अनुभव आहे आयुष्याचा, की एक स्टुडंट होतो आणि तेव्हा मला हे सगळं नुसतं स्टुडंट नाही तर वैद्यकीय विश्वाचं दर्शन झालं. त्यावेळेचा भाबरेपणा म्हणूया फार तर, म्हणजे आजच्या जमान्यामध्ये घातचक्र हे अजूनही ते लोकप्रिय आहे, पण तरीसुद्धा ते भाबरंच आहे. म्हणजे असा भाबरा आशावाद होता तेव्हा की निदान डॉक्टर शेणवाळसारखं कोणतरी येईल आणि फ्रस्ट्रेटेड मुलाला तो आधार देईल आणि मुलं बाहेर पडतील. कुठेतरी ते आत्मचरित्रात्मक होतं, पण फार नव्हतं. पण तिथे मला कादंबरीकार सापडला माझ्यातला, आणि मावशीनी म्हणजे सुलोचनाबाई देशमुख आणि रवी गोडबोले या दोघं देशमुख कंपनीच्या प्रकाशकांनी ते छापलं. 12 वर्ष ते कोणी छापत नव्हतं कारण माझी शैली. पण एनिवे तिथून मी सुरू झालो आणि ते हळूहळू जसं आपण म्हणतो ना सीझन 1 सीझन 2, तर तो सीझन 1 असेल तर एकदम डायरेक्ट सीझन 100 म्हणजे ऱ्हासचक्र. म्हणजे माझा पूर्ण अनुभव लक्षात घेऊन मध्ये कैफियत आलं, डिसेंडिंग डायग्नोसिस आलं, सगळा हा कॉर्पोरेटनी जे काही वैद्यकीय क्षेत्र व्यापलं त्याचा हा प्रवास मला अस्वस्थ करून गेला आणि त्यामुळे मग ऱ्हासचक्र आलं. म्हणजे घातचक्रातूनच एक त्याला आपण काय म्हणावं की प्रगत पण नाही म्हणता येत, म्हणजे अधोगत असं जे चित्रण झालं आहे ते ऱ्हासचक्रमध्ये आहे. आणि त्यामुळे भावपेशी मला मिळालं, फेंगाड्यातून भावपेशी आलं, असे अनेक पुस्तकं कुतूहल आणि चिंतन याच्यातून होत गेली. खरं तर वाचकांनी तुमच्याकडनं खूप तुम्ही जे लिहिलं आहे ते वाचलेलं आहे. तुमचं भरपूर लेखन आहे आणि म्हणूनच अगदी शेवटचा प्रश्न की सध्या काय सुरू आहे, कुठला विषय ज्याच्यावर लिखाण सुरू आहे, आम्हाला येत्या काळात तुमच्याकडनं काय वाचायला मिळेल? आता सध्या एक बरीच मागणी आहे आणि प्रकाशक पण माहिती लागली आहेत, म्हणून मी ग्रेटिंग ओल्ड ग्रेसफुली, म्हणजे मी आता पुढच्या वर्षी 70व्या वर्षात प्रवेश करेन. त्यामुळे आमचे सगळे मित्र मैत्रिणी, नॉन मेडिको आणि समाजातले बरेच संपर्क ते मला व्हॉट्सअपवर कायम चालू असतं की असं आहे का, तसं आहे का. आणि आता सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भयानक आहे, त्यामुळे आनंदी वृद्धत्व या विषयावर माझं आता नवीन पुस्तक तयार होत आहे. खूप खूप आभार गद्रे सर, तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी आणि तुमच्या पुढच्या लिखाणासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. मी एकच सांगेन, मी ABP मेळाव्याचा एक लेखक म्हणून आणि एक वाचक म्हणून अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आहे. त्याचं कारण मराठी वाचन चळवळीला आनंदाचं पान हा फार मोठा कणा मिळालेला आहे, आधार मिळालेला आहे. तो थँक्यू व्हेरी मच. आजच्या या कादंबरीनंतर
आणखी एक आत्ताच्या विषयावर म्हणजेच राजकारणावर आधारित कादंबरी कविवर्य महेश केळुसकर यांची. त्यांच्याशी गप्पा आज मारायच्या आहेत. त्या कादंबरीचं नाव आहे जय भवानी जय मराठी. तर या कादंबरीविषयी, यातल्या कथानकाविषयी आपण जाणून घेऊ महेश केळुसकर यांच्याकडनं. सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. खरं तर मी तुमच्याशी बोलताना जसं म्हटलं की इतक्या राजकीय घडामोडी चाललेल्या असतात सध्या, आणि आमच्या न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी आम्हाला त्याच्या बातम्या देत असतो आम्ही. तेव्हा मला अचानक तुमच्या या कादंबरीची आठवण आली आणि मग आपण आपल्या वाचकांपर्यंत ही कादंबरी पोचवावी या निमित्ताने आज आपण गप्पा मारतोय. तर मला सांगा की जय भवानी जय मराठी नावावरून काही कळत नाही, तुम्ही सांगा कादंबरीविषयी. हां, हे नुसतं जय भवानी जय मराठी म्हटलं तरी महाराष्ट्रातला एक मोठा राजकीय पट आणि संदर्भ लोकांच्या पटकन लक्षात यायला हरकत नाही. ही घोषणा प्रसिद्ध आहे, म्हणजे थोडंसं मी बदललं, घोषणा बदलली, पण हे जे मराठी माणसाचं संपूर्ण राजकीय एक प्रकारचं सत्तांतर झालं, विशेषतः 2019 नंतर जे सत्तांतर झालं. आणि आपल्याला माहीत आहे की 20 जून 2022ला महाराष्ट्रामध्ये मोठा एक राजकीय भूकंप झाला आणि त्यानंतर 15 दिवस जे काही घडलं, जे नाट्य घडलं, तो प्रत्येक दिवस श्वास रोखून धरणारं असं ते राजकीय नाट्य होतं. त्याच्यावर काही पुस्तकं वगैरे आली, पण ते रिपोर्टाज आहेत. याच्यामध्ये तर्क, सत्य आणि कल्पना यांचं मिश्रण करून एक मी असा एक महाराष्ट्र धर्माचा राजकीय पट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या कादंबरीमध्ये. आणि मुख्यतः मराठी माणसाचं महत्त्व मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत का गेलं, त्याची कारणं काय असावीत आणि त्याच्यामागे काय घटना घडत आहेत, सध्यासुद्धा काय परिस्थिती आहे, त्याचं एक छोटीशी काय म्हणू आपण एक दिशा द्यावी वाचकांना, या दृष्टीनं ही कादंबरी वाचायला हरकत नाही. पण म्हणजे मी तर कादंबरीबद्दल जाणते, पण बाकी सगळ्यांची आता आपण उत्सुकता चाळवली आहे. तर काय म्हणावं, म्हणजे सटायरिकल पद्धतीने लिहिली गेलेली आहे, तो सगळा जो आपण 2019 पासनचा राजकीय पट म्हणतोय त्याच्यावर आधारित कादंबरीत म्हणजे एखादा नायक वगैरे अशा पद्धतीची काय मांडणी केली आहे तुम्ही? नाही, मी कुणाची बाजू घेतलेली नाही. कादंबरीकाराने किंवा लेखकाने ना कुणाची खरं म्हणजे बाजू घेऊ नये. तो लोकांच्या बाजूने असावा आणि सत्य, न्याय, नीतीच्या बाजूने असावा. आता याच्यामध्ये जी पात्र आहेत, ही पात्र ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नाही आहेत, म्हणजे हा वाईट तो चांगला असं नाही आहे. त्या पात्रांमध्ये आपण म्हणतो ना ग्रे शेड्स, म्हणजे सगळ्या प्रकारच्या वृत्ती आणि प्रवृत्ती. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, आता खरं म्हणजे आपण हे सगळं न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांमधून किंवा सोशल मीडियामधून हे सगळं जाणून घेत होतो त्यावेळी. पण एखाद्याने पत्रकारच्या माध्यमातून ही कादंबरी सांगितली असती वाचकांना. मी असं केलं नाही. याच्यामध्ये बाबल गावडे नावाचा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि MHVK005 अशी त्याची टॅक्सी आहे, काळी पिली, आपण म्हणतो ना काली पिली टॅक्सी. तर तो खरं म्हणजे हा जो भैरवनाथ आहे, त्या भैरवनाथचा मित्र आहे, जुना टॅक्सी ड्रायव्हर आहे, पण तो जुना सैनिक आहे, पण त्याने सोडलेलं आहे आता बाकी सगळं राजकारण आणि तो टॅक्सी ड्रायव्हर. त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या डोळ्यामधून तुम्ही वाचक सगळी मुंबई फिरता आणि सगळी ठिकाणं फिरता, मंत्रालयापासून ते अगदी म्हणजे पोलीस कॅन्टीन आहे तिथलं मटण, आमदार निवास आणि सगळी मुंबई फिरता तुम्ही. आणि काय घडतं तर तो त्या टॅक्सीमधून तुम्ही वाचक म्हणून सुद्धा फिरत असता. एक प्रकारचा आपण म्हणतो ना चित्रपटामध्ये जसं घडतं तसं हे सगळं नाट्य रंगवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये जी पात्रं आहेत, ही पात्रं ही एकमेकांशी संबंध ठेवून आहेत, पण ती किती प्रसंगी क्रूर होऊ शकतात
किती विश्वासघातकी होऊ शकतात, सत्तेसाठी काय काय खेळ केले जातात आणि आपल्याच माणसांचे कसे गळे कापले जातात. मुंबईच्या नाईट लाईफमध्ये काय काय घडतं, त्याच्यामध्ये राजकीय हे नेते काय करत असतात, सामान्य माणसांची परिस्थिती काय असते, किती बिकट असते, त्यांचं जीवन कसं मुश्किलीचं करून टाकतात हे लोक आपल्या राजकीय खेळासाठी, सत्तेसाठी. त्याचं एक वेगळं चित्र असं ह्या कादंबरीमध्ये आहे. खरं तर खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण गप्पा मारतोय. आता या गप्पांच्या शेवटाकडे येताना ही कादंबरी वाचली जाते, लोकांना आवडते आहे, तुमचे कविता संग्रह प्रकाशित होतात. पुढे काय, वाचकांसाठी काय तयारी सुरू आहे सध्या, कशावर काम चाललंय? भारती मॅडम, मला सांगायला आवडेल की आतापर्यंत म्हणजे आम्ही आपला मालवणीत म्हणतो देवा काळजी, देवाच्या कृपेने आतापर्यंत माझ्या हातून 49 पुस्तकं लिहून झाली. बरं का, आता 50वं जे पुस्तक येईल ते सुद्धा कवितेसंबंधी असेल. विशेषतः माझ्या आवडीचा प्रकार आहे हा कविताच. पण मी कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या. कादंबऱ्या आता ही 3री राजकीय कादंबरी आहे. पहिली यू कॅन ऑल्सो विन, त्याच्यावर चित्रपट सुद्धा निघाला आणि तो मीच लिहिला आहे, नागरिक नावाचा. नंतर क्रमशः नावाची कादंबरी निघाली, ती सुद्धा राजकीय कादंबरी आहे आणि ती मुंबई विद्यापीठाच्या BAच्या अभ्यासक्रमात लागली होती. आणि आता ही 3री कादंबरी जय भवानी जय मराठी, हिच्यासाठी सुद्धा विचारणा होत आहेत. बघूया आता पुढे काय होतंय, ते चित्रपट होतोय की आणखीन काय होतंय त्याचं. पण मला असं वाटतं की हे सगळं लिहित असताना मी नेहमी आपण म्हणतो ना की आपण लोकांची बाजू घेऊन लिहित राहावं. बरं का, ह्याची बाजू घ्यावी किंवा त्याची बाजू घ्यावी हे फार तात्कालिक असतं. त्याचे मोहसुद्धा मला खूप ठिकाणी आणि खूप वेळा आले. पण काय मला माहीत नाही, काहीतरी वरचा एक तुमच्या वरदहस्त पण असतो की नको जाऊ बाबा तू ह्या वाटेला. तर अशा मोहांना बळी पडू शकलो नाही आणि आतापर्यंत लिहित आलो आणि वाचकही चांगलं त्याला उचलून धरत आले. तर हे सगळं असं चाललेलं आहे. नाही, खरंच केळुसकर सर, तुमच्या 50व्या पुस्तकाची आम्ही पण वाट बघतोय. ते आलं की नक्की आपल्या आनंदाचं पानमध्ये आपण प्रेक्षकांना ते सांगूच. त्यामुळे त्या पुस्तकासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जे काम वेगवेगळ्या पद्धतीचं करत आले आहात त्या कायमच आम्ही बघत असतो. त्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा आणि आज वेळ दिला त्यासाठी आभार. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आता आपण लक्षवेधी पुस्तकांविषयी जाणून घेऊया. लेखिका स्वाती कर्वे यांची काही पुस्तकं आमच्याकडे आली आहेत. सध्या युद्धाच्या बातम्यांमध्ये ओमान, मस्कत ही जी नावं आहेत ती आपण सतत ऐकतोय. त्या देशांविषयी माहिती देणारं ओमान मस्तक हे पुस्तक आहे, जे स्वाती कर्वे यांनी लिहिलेलं आहे आणि प्रफुल्लता प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. आजचं दुसरं पुस्तक आहे नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या लेखांचा संग्रह असलेलं गोष्टी मनातल्या हे पुस्तकाचं नाव आहे आणि सॅम प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. एका नवोदित लेखिकेची एक कादंबरी आहे जिचं नाव आहे अभिअनु, गोष्ट तिची अन त्याची. संजना मगर यांची ही कादंबरी आहे आणि चपराक प्रकाशनानं ही प्रकाशित केली आहे. आणि याचं चौथं पुस्तक हा एक कविता संग्रह आहे. युवा लेखक देविदास सौदागर यांचा गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल हा लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेला कविता संग्रह. खरं तर त्यांना मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतरचं हे दुसरं पुस्तक आहे, त्यामुळे लोक याची वाट बघत होते. आजच्या लक्षवेधी पुस्तकांमध्ये प्रामुख्याने नव्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश केला गेलाय. त्यांची पुस्तकं वाचली गेली पाहिजेत, जेणेकरून लिहित्या हातांना प्रोत्साहन मिळेल. आणि म्हणूनच वाचत राहूया. धन्यवाद.